मावळमध्ये कुंडमाळा पूल दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला असून 51 जण जखमी झालेत। काही जण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची भीती असून कुंडमाळाच्या खालच्या भागामध्ये बोटीमधून शोध मोहीम सुरूच आहे। 3 मृतदेहांची ओळख पटलेली आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची शासकीय मदत जाहीर करण्यात आली आहे। कुंडमाळाच्या खालच्या भागामध्ये आता बोटीमधून शोध सुरू आहे। ड्रोनच्या मदतीने देखील यामध्ये शोध घेतला जातोय। तर पूल दुर्घटनेमध्ये चौघांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। ड्रोनच्या मदतीने अद्यापही शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे। त्या शोध मोहिमेसाठी बोटीचा देखील वापर केला जातोय। कुंडमाळा पूल दुर्घटनेनं चिंचवडच्या माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रोहित माने एका खासगी कंपनीत काम करत होते। रविवार असल्यानं पत्नी आणि मुलासह ते कुंडमाळा परिसरात फिरायला आले होते। रविवारी फादर्स डे होता, त्यामुळे रोहित यांनी आपला 6 वर्षाच्या मुलासोबतचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसलाही ठेवला होता। दुर्घटनेच्या वेळेला रोहित, त्यांची पत्नी आणि 6 वर्षाचा विहान पुलाच्या मध्यभागी उभे होते। गर्दीचा भार सहन न झाल्यानं पूल मध्यभागी तुटला। रोहित आणि विहान कोसळलेल्या पुलाच्या खाली सापडले, त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला। रोहित यांची पत्नी पुलाच्या बाजूला कोसळली, त्यामुळे तिचा जीव वाचला। काल दुपारी रोहित यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते, पण अनेक तासानंतर सुद्धा त्यांना रोहित आणि विहानचं काय झालं हे समजत नव्हतं। त्या बाजूला असू शकतो ना राजा। सुप्रिया सुळेंनी या कुटुंबाची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला होता। लहान होता, 5 वर्षाचा होता। कुठल्या गावचे होते, कधी फिरायला गेले? कोल्हापूरचे होते, राहायला इथंच होते। म्हणजे माझे भाऊजी इथे जॉबलाच होते, राहायला प्रेमलोक पार्कला होते। विहान नाव होतं त्याचं। 6 वर्षाचा, 5-6 वर्षाचा होता। आज शाळेला सुट्टी असल्यामुळे फिरायला गेले होते आणि मध्येच आम्हाला फोन आला 4 वाजता की असं असं झालेलं आहे आणि दोघं पण मिसिंग आहेत, रोहित आणि विहान। बहिणीचा हात फ्रॅक्चर झाला आणि पायाला लागलेला आहे। पण माझे भाऊजी आणि माझा बारका भाचा, माझ्या भाऊजींची बॉडी नेली आता त्यांनी पोस्टमॉर्टम। माझा भाचा येतो आतमध्ये। रोहित आणि विहान जिवंत सापडतील अशी आशा त्यांच्या नातेवाईकांना होती, पण अखेर रात्री दोघांचे मृतदेह कोसळलेल्या पुलाखाली सापडले। ब्रिज चांगलं नसते, लई जुना आहे आणि लोकलही होती, 2 व्हीलर पण होती तिथं, त्यामुळे पडले ते। ज्यावेळेस झालं ना ते त्यावेळेस म्हणजे ब्रिजवरती 4-5 2 व्हीलर होते आणि 50 ते 60 लोक होती। त्या 2 व्हीलरमुळे लोकांना रोड क्रॉस करता येत नव्हता आणि एकदम असा आवाज आला ब्रिजचा करकर आणि ते 3 ते 4 सेकंदामध्ये पूर्ण ब्रिज खाली आला। पूर्ण असं क्रॉस झाला तो ब्रिज। क्रॉस झाल्यामुळे ना जी मध्यभागी लोक होती ना, ब्रिज खाली अडकली। ब्रिजचे कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक तिथं होते। दुसरी गोष्ट, ब्रिज खूप जुना होता। कंस्ट्रक्शनचा काय प्रॉब्लेम असेल तर आता काय सांगता येत नाही ना, कारण की ते ब्रिजची तेवढी मजबूतीच नव्हती ना, म्हणजे तेवढे सहनशीलताच नव्हती ना, कॅपॅसिटी नव्हती, त्यापेक्षा जास्त लोक आले तिथे। ब्रिज सोबत खालीच गेलो, तिची साईडला जाळी होते त्याच्यावर आम्ही पडल्यामुळे राहिलो। ती साईडला जी जाळी लावलेली होती, हा, तर ते ओपन होतं पहिलं, पण आता जाळी लावली होती त्याला। ती जाळी पडली तर त्याच्यावरती ब्रिज सोबत ती जाळी होती, त्या जाळीवर सगळे पडले। फ्रॅक्चर आहे, म्हणजे एक बोट फ्रॅक्चर झाले। किती लोक होती त्यावेळेस जो पूल खाली कोसळला त्यावेळेस तिथं किती लोक होते? 60-70 लोक असतील। त्याच्यात पुन्हा 2 व्हीलर पण होत्या, 8-9 2 व्हीलर होत्या। त्या 2 2 व्हीलर तर वाहून पण गेल्या, म्हणजे ट्रॅफिक लागलं या 2 व्हीलरसाठी। मग एका जागेवर थांबण्यात आलं, मग ते ब्रिजची कॅपॅसिटी संपली, ती डायरेक्ट पडला खाली आणि तिथं जास्त खाली म्हणजे बारीकी सरीकडून सपोर्ट होता, तिथं सपोर्ट नव्हता, तिथं जास्त लोक थांबले। गाड्या वगैरे होत्या तिथं 2 व्हीलरमुळं लोकांना येता जाता आलंच नाही, त्याच्यामुळे सगळे 2 व्हीलरमुळे येणारे जाणारे लोक तिथं थांबले आणि थांबल्यामुळे ओव्हरलोड झालं। 2 व्हीलर नसते तर असं काही झालं नसतं। आधी पलीकडे गेलो, नंतर रिटर्न घरी यायच्या वेळेस आलो, पण लई गर्दी होती, गाड्या होत्या इकडून दोन्हीकडनं पण गाड्या होत्या, तर गाड्यांमुळे लोकांना जाता येत नव्हतं, त्यामुळे तिथं सगळं फुल झालं। कुठं नेमकं लागलंय, किती लागलंय काय?
मला जेव्हा मी पडलो त्यावेळेस 2 मिनटासाठी वाटलं होतं संपलं सगळं, पण जेव्हा खाली पडलो माझे डोळे उघडले तेव्हा माझा जो हा आहे कमरेचा भाग तिथं एवढं दुखत होतं की मला काहीच, फक्त ओरडत होतो मी.